थर्ड सब्जेक्ट आहे एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, त्याला शॉर्ट फॉर्म आहे EOE, एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, आणि याचा सब्जेक्ट कोड आहे 312309. राईट. आता हा जो सब्जेक्ट आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची ज्या विद्यार्थ्यांची इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टीम ब्रँच आहे त्यांच्यासाठी आता तुम्हाला सेकंड सेम पासून तुमच्या ब्रँचचे मेन सब्जेक्ट स्टार्ट झालेले आहेत. राईट. मेन सब्जेक्ट. तर हे मेन सब्जेक्ट तुम्हाला कोणकोणते आहेत, तर हा फर्स्ट तुमचा मेन सब्जेक्ट आहे एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स, आणि सेकंड सब्जेक्ट तुमचा फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. राईट. तर हा EOE जो आहे तो 175 मार्क्स साठी आहे. राईट. तर ह्या 170 मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन कसं आहे, तर 30 मार्क या सब्जेक्टचे सुद्धा तुम्हाला 2 क्लास टेस्ट होणार आहेत, क्लास टेस्ट 1 आणि क्लास टेस्ट 2, 30 मार्क्सचे. तर तुम्हाला तिथं 30 आउट ऑफ 30 आतापासूनच तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही फिक्स असायला पाहिजे की मला क्लास टेस्ट मध्ये 30 आउट ऑफ 30 मार्क्स घ्यायचे आहेत. राईट. तर हे 30 मार्क्सची तुमची क्लास टेस्ट, त्यानंतर 70 मार्क्सचा तुमचा फायनल पेपर. तर ह्या एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्सचा फायनल पेपर जसा तुमचा कम्युनिकेशन स्किल म्हणजेच इंग्लिशचा फर्स्ट सेमिस्टरला सब्जेक्ट झालेला आहे त्याची जी एक्झाम होती ती थिअरॉटिकल होती. ठीक आहे. 70 मार्कचा पेपर 3 तासामध्ये आपल्याला लिहायचा होता. सेम तसंच हा एलिमेंट्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स हा सब्जेक्ट तुम्हाला लिहायचा पेपर आहे, थिअरॉटिकल पेपर आहे. 70 मार्कचा पेपर 3 तासामध्ये तुम्हाला लिहायचा आहे. त्यानंतर या इलेक्ट्रॉनिक्सला प्रॅक्टिकल आहे 50 मार्क्सचं, आणि या ठिकाणी सेल्फ लर्निंगला तुम्हाला 25 मार्क्स आहेत. या सगळ्याची ऍडिशन जर तुम्ही केलात तर हा सब्जेक्ट तुम्हाला 175 मार्क्स साठी आहे. राईट. मग त्यानंतर जो फोर्थ सब्जेक्ट आहे आपला फंडामेंटल ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, त्याला शॉर्टकट मध्ये आपण म्हणतो FEE, हा सुद्धा इलेक्ट्रिकलचा किंवा